आजच्या रेसिपीमध्ये आपण बनवणार आहोत मोतीचूरचे लाडू. अगदी परफेक्ट मोतीचूरची बुंदी बिना झाऱ्याची कशी काढायची, कोणताही साचा न वापरता कशी बनवायची, त्याचबरोबर मोतीचूरच्या लाडूवर जी साखर उमटते ती अजिबात उमटणार नाही घरी बनवले तरी पण. तर ही रेसिपी परफेक्ट बनते. तर स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर रेसिपीला सुरुवात करूयात. तर पहिल्यांदा आपल्याला हवा आहे 2 कप बेसन. तुम्हाला ज्या प्रमाणात बनवायचं आहे त्या प्रमाणात तुम्ही इथं वापरू शकता. तर 2 कप बेसनला मी इथे घेणार आहे 2 कप पाणी. तर हे बेसन मी चाळून घेतलेलं आहे. यामध्ये अजिबात कसलीही चाळण उरलेलं नाही. तर यामध्ये मी 2 कप पाणी टाकणार आहे आणि याला छानपैकी फेटून घ्यायचं आहे. अजिबात गुठळी नाही ठेवायची. थोडं थोडं पाणी ॲड करायचं म्हणजे त्यामध्ये गुठळ्या होत नाहीत. आणि हे 2 कप पाणी छानपैकी या बेसनामध्ये मिक्स करून घ्यायचं. तर हे झालेलं आहे बुंदीचं बॅटर. आणि पातळ असं आपल्याला अशा प्रकारचं बुंदीसाठी बॅटर हवं आहे. आणि आता आपण बनवणार आहोत बुंदी. कशाने काढायची तर काढायची आहे पायपिंग बॅग किंवा तुमच्याजवळ दुधाची पिशवी नाहीतर कोणतीही अशा प्रकारची जी बॅग असते किंवा प्लास्टिकची पिशवी असते ती अशा प्रकारे ग्लासमध्ये घालून किंवा त्यामध्ये सारण भरून आपल्याला बनवायची आहे. तर माझ्याजवळ अशा प्रकारची एक पायपिंग बॅग होती. त्यामध्ये मी हे सगळं बेसन थोडंसं भरलेलं आहे आणि याला आपल्याला गिलासात टाकून भरायचं आहे म्हणजे सोपं जातं भरण्यासाठी. तर ही पायपिंग बॅग आपल्याला अशा प्रकारे उचलून हिला एक रबर बँड बांधायचा आहे म्हणजे आपल्याला बुंदी बनवायला सोपं जातं. तुमच्याजवळ पायपिंग बॅग नसेलच तर तुम्ही दुधाची रिकामी झालेली पिशवी पण इथे वापरू शकता किंवा त्यापेक्षा थोडीशी जाडसर पन्नी असली तरी ती पण वापरू शकता. तर ही बघा अशा प्रकारची आपलं बॅटर भरून झालेलं आहे. याच्या शेवटच्या टोकाला आपल्याला कट करून घ्यायचं आहे थोडंसं म्हणजे आपल्याला जितकी जाड बुंदी पाहिजे आहे तितकंच आपल्याला इथं कट करायचं आहे. तर तुम्ही बघू शकता. तर मी पहिल्यांदा खूप बारीक पाडलं होतं तर त्यातून अजिबात बॅटर बाहेर येत नव्हतं. तुम्ही अजून थोडंसं कापून घेते म्हणजे छानपैकी बॅटर बाहेर येईल. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपलं एक अशी धार पडली पाहिजे तेलामध्ये अशा प्रकारचं. तर तेल अशा प्रकारे गरम करून घ्यायचं आहे चांगलं आणि अशा प्रकारे आपल्याला त्या जे पायपिंग बॅगमध्ये बॅटर भरलेलं आहे त्याला दाबून आपल्याला बुंदी पाडायची आहे तेलामध्ये. थोडंसं प्रेस केलं की असे थेंब थेंब बुंदीचे तेलामध्ये पडतात. तेल गरम असल्यानं छानपैकी ते वरी तरंगतात आणि वेगवेगळे होतात. व्यवस्थित बुंदी तळून होते. तर जोपर्यंत आपली कढई व्यवस्थित भरत नाही बुंदीने तोपर्यंत आपल्याला हे बॅटर सोडायचं आहे. अगदी 2 ते 3 मिनटात ही बुंदी तळून होते. आणि अशा प्रकारच्या चाळणीने किंवा तुमच्याजवळ नसेलच तर तुम्ही झाऱ्याने पण याला काढू शकता. तर मी अशा प्रकारे सर्व बुंदी बनवून घेतलेली आहे. खूप सोपी आहे. थोडीशी बुंदी कडक झाली की आपल्याला तेलातून बाहेर काढायची आहे. आता बनवूया पाक लाडूसाठी. तर इथे मी 1.5 कप साखर घेतलेली आहे. तर 2 कप बेसनला 1.5 कप साखर पुरेशी होते. तर यामध्ये टाकायचं आहे 1 कप पाणी आणि त्याचबरोबर फूड कलर किंवा खायचा जो कलर असतो तो केशरी रंगाचा इथे मी टाकत आहे. अगदी 1/4 टीस्पून किंवा 2 चिमूट म्हणलं तरी चालेल तितकाच रंग टाकायचा आहे. याला छान मिक्स करून आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे. अगदी 6 ते 7 मिनटामध्ये छानपैकी आपला पाक तयार होतं. आणि ही बुंदी तुम्ही बघू शकता. आणि ह्या पाकाला मस्तपैकी उकळी आलेली आहे. तर आपल्याला पाक खूप जास्त नाही होऊ द्यायचा. फक्त हाताला चिकट होईल असा आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे. 5 ते 6 मिनटं व्यवस्थित उकळून झालेलं आहे. त्यामध्ये ही बुंदी टाकायची आहे. आपण जी तळून घेतलेली आहे ती सर्व बुंदी मी या पाकामध्ये टाकत आहे. आणि आता गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि 15 ते 20 मिनटं सराटा किंवा चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित हलवत आपल्याला अशा प्रकारचे एक बॅटर बनवून घ्यायचं आहे बुंदीचं. तर थोडंसं घट्ट होतं जसं जसं तुम्ही चमच्याच्या सहाय्याने त्याला हलवसाल
तर 15 ते 20 मिनटं नक्की लागतात. लो गॅसवरच आपल्याला ही प्रोसेस करायची आहे. आणि हे थंड होण्यासाठी मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. यामध्ये मी वेलची पूड आणि त्याचबरोबर 1 चमचा तूपही टाकलेलं आहे. आणि हे थंड झालं की आपल्याला हाताला तूप लावून घ्यायचं आहे आणि याचे लाडू वळवून घ्यायचे आहेत. तर अगदी सहज अलगद हाताने आपल्याला हे लाडू वळल्या जातात. अजिबात कडक होत नाहीत. मोडले तर तुम्ही डबल पण बनवू शकता, लगेच बनतात. तूप हाताला लावलं की लाडू हाताला चिटकत नाहीत आणि सहज बनतात. एका हातामध्ये जेवढं सारण बसेल तेवढं मी लाडू वळत आहे. तर या एवढ्या बॅटरमध्ये आपले साधारण 15 ते 20 लाडू बनतात. माझे इथं 20 लाडू बनलेले आहेत. तुम्ही मोठे बनवसाल तर 12-13 लाडू नक्की बनतात. तर इथं मी जेवढे प्लेटमध्ये बसले तेवढे तुम्हाला दाखवत आहे. आणि इथे आता मी यावर जे चांदीचं वर्क असतं ते लावत आहे. टोटली ऑप्शनल आहे. असेल तर लावा, नसेल तर असंही चालेल तुमच्याजवळ. इथे तुम्ही त्या टरबूजाच्या बिया असतात ना, जे हलवाई लोक टाकतात मोतीचूरच्या लाडूमध्ये, त्या पण टाकू शकता. माझ्याजवळ नव्हत्या म्हणून मी टाकलेल्या नाही आहे. हे सिल्वरचं वर्क होतं ते मी यावरतून लावत आहे. म्हणजे आपले जे मोतीचूरचे लाडू आहेत ते खूप छान दिसत आहेत. आणि तुम्ही यावर बदाम किंवा पिस्ता, तुम्हाला जो पण ड्रायफ्रूट आवडतं तो पण लावू शकता. असं काहीही नाही की हेच लावलं पाहिजे. आणि खायला खूप छान होतात. तर ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि खूप सोप्या पद्धतीने बुंदी बनवायची पद्धत आहे. तर ही एकदा नक्की ट्राय करून बघा. मी किती झारे जरी वापरले तरी बुंदी परफेक्ट बनत नाही. तर अशा प्रकारे बनवू शकता. लगेच बनते आणि खूप जास्त राडाही होत नाही. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी धन्यवाद. ही रेसिपी मी तुम्हाला इथे एक मोतीचूरचा लाडू आतून कसा झाला आहे हे एक तोडून दाखवते. तर तुम्ही बघू शकता अगदी रसाळ, खूप जास्त पाकाने भरलेला आणि रसरशीत हा मोतीचूरचा लाडू झालेला आहे. खरंच खूप छान होतात हे मोतीचूरचे लाडू. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत.